शेंगदाणे थोडेसे घेतलेत, चणे जरा जास्त घेतले यावेळेला आणि मूग थोडं टाकलेत. आणि मला झोपच येत नव्हती. 2 वाजता मी उठून इकडे तिकडे थोडं फिरतोय घरच्या घरातच थोडंसं. आज कडक ऊन एकदम, म्हणजे असं कोवळं ऊन नाही. काल रात्री मी कॉल केला होता, जो नवीन डबा आपण चालू करणार होतो ना, तो आमच्या सोसायटीमधलाच आहे. तर एवढे ट्रॅफिक कमी अर्धा झालं मी ट्रॅफिकमध्येच आहे. अरे इथं मधमाशी आली की काय बघा. हे बघा मधमाशी नाही, ही कुठली माशी आहे दिसते थोडी थोडी. फुलांनाच येते, म्हणजे मधमाशी नाही, ती गेली जाऊ दे. चला, गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश्वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परत आली माशी रे. चला तर बघा बाहेर किती मस्त ऊन पडलेलं आहे. पहिले तवा बिगर ठेवून टाकूया पूर्ण. आज मस्त उजेड आले घरामध्ये आणि ऊन आले ना, त्याला बरं वाटतंय. मला वाटतं आता पावसाळा संपेल, ढग तर काय दिसत नाहीत. तर चला फटाफट पाणी पिऊन घेऊया. आणि तोपर्यंत पाणी तापतंय, तोपर्यंत ह्याचं पाणी काढून घेऊया. हे बघा, हे जे काल मूग भिजत घातलं ते मूग, शेंगदाणे आणि चणे, तर हे पाणी काढून घेऊया आणि आपल्याला तसंच ठेवूया. पाणी ॲक्च्युली तापलं लगेच, कारण 1 मिनिटाला तापून जातं पाणी. पाणी धुवून घेऊया म्हणजे शेंगदाणे थोडेसे घेतलेत, चणे जरा जास्त घेतले यावेळेला आणि मूग थोडं टाकलेत. तर चला हे ठेवूया तसंच, म्हणजे याला संध्याकाळपर्यंत मस्तपैकी मोड येतील. आणि चला मग आपण बाहेर जाऊन पाणी पिऊया. तर काल ॲक्च्युली काय माहीत नाही मला, मी काल सकाळी 6 वाजता उठलो होतो, म्हणजे तिकडे दादाकडे होते हवा, आणि कामावरती निघालो सर्व आवरून वगैरे, पूर्ण काम वगैरे करून मी संध्याकाळी इकडे माझ्या घरी आलो मी पनवेलला. तर पनवेलला थोडंसं एडिटिंग वगैरे केलं, ते रात्री मूग वगैरे खाली एडिटिंग वगैरे झालं, आणि मला झोपच येत नव्हती. सारखं डोक्यात काय ना काहीतरी विचार, सारखे विचार. मी विचार करून मोबाईलवर बाजूला ठेवले, सगळं बंद केलं तरी झोप येत नव्हतं, सारखे विचार. मग नंतर मला झोप येता येतं कमीत कमी 2 वाजले. 2 वाजता मी उठून इकडे तिकडे थोडं फिरतोय घरच्या घरातच थोडंसं. 2 वाजेपर्यंत मला काय झोप लागली नाही. काय माहित काय विचार, एवढा विचार, पण म्हणजे आम्ही विचार करतो मला झोप का नाही, झोपच येत नव्हती मला. 2-2:30 वाजता मग मी जबरदस्ती मोबाईलवर सगळं बंद केले आणि बाजूला ठेवले, आणि मग झोपलो. मग झोप लागली, आणि आता मी उठलो किती वाजता, आज थोडंसं लेट, म्हणजे 6:30 पावणे 7ला उठलोय मी, म्हणजे अर्धा पाऊण तास लेट उठलोय. आणि फटाफट आवरायला सुरुवात केली. ठीक आहे, चला फटाफट पाणी पिऊया आणि थोडं खाली जाऊन राऊंड मारून येऊया. चला, मोबाईल घेतलेला आहे, हेडफोन चालेल. आज कडक ऊन आहे एकदम, म्हणजे असं कोवळं ऊन नाही. थोडं लेट झालं मला खाली यायला. ॲक्च्युली 8 वाजता खाली आलेलो आहे. तर फटाफट अर्धा तासच करूया वॉकिंग, फटाफट घरी जाऊया आणि रेडी होऊया. काल रात्री मी कॉल केला होता, जो नवीन डबा आपण चालू करणार होतो ना, जो आमच्या सोसायटीमधलाच आहे, तर त्यांना कॉल केला होता मी, पण प्रॉब्लेम काय आला, त्यांनी कॉल उचललाच नाही. आणि त्यांचा कॉलबॅक पण आला. आणि आज पहिला दिवस होता तर नवीन डब्याचा, कारण जुना डबा मी बंद केला आहे, पण त्यांनी काय कॉलबॅक नाही केला आणि डबा पण नाही थिंक मला वाटतं दिला. तर मी विचार केला तर आज राहून दे, आणि उद्या पण सुट्टी आहे ॲक्च्युली, तर उद्या पण नको, कारण उद्या मी कदाचित बाहेर जाईन. त्याच्या पुढच्या दिवशी मग 3 तारखेलाच घेतो डायरेक्ट. उद्या 2 ऑक्टोबर ना, तर विचार केल्यानंतर परवाच घेतो डायरेक्ट. तर त्यांना आता कॉल करतो, विचारतो की तुम्ही कॉल नाही उचलला ना वगैरे, डबा द्यायचा होता की नव्हतं. त्यामुळे बघूया काय होतं कसं. मी आत्ता जस्ट कॉल केला होता जे न्यू डबेवाले आहेत ना त्यांना, तर त्यांना सांगितले मी की तुम्हाला काल रात्री कॉल करत होतो. ते बोलले कळलं नाही त्यांना, कॉलबॅक पण नाही केला. पण ते बोलत डबा रेडी आहे, जर पाहिजे तर देतो तुम्हाला. तर मी बोलतो तर जाऊ द्या, राहू द्या, कारण मी पण आता
उद्या पण नसणार, परत आज घेणार उद्या नाही घेणार. त्यामुळे बोला आजचा दिवस आणि उद्या दिवस मिस करतो आणि परवापासून मग स्टार्ट करतो. तर त्यांना सांगितलं मी 3 तारखेपासून आपण स्टार्ट करूया. चला तर मग डब्याचं तर झालं फायनल. आता आपलं पण वॉकिंग झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आपण जाऊया आता वरती. आज आपण रेस्ट नाही करत आहे कारण लेट पण झालेलं आहे, कारण 8:30 वाजून गेलेले आहेत. तर जाऊन फटाफट फ्रेश व्हायचं आहे आणि मग निघायचं. चला फायनली झालेलं सर्व. आता फटाफट पहिलं आवरून घेऊया आणि खायला तर काय नाही आहे, थोडंसं शेंगा खाऊया आणि बिस्किट आहेत, जे बेक केलेले बिस्किट असतात ना ते, तर ते खाऊया आणि मग निघूया आपण आज कामावरती. आज दुपारचं लंच आपण बाहेरच करूया. आतमध्ये गेलाच होता आंघोळीला, तर अचानक याचा इडलीचा आवाज आला. हा बघा इडलीवाला. तर आपण एक काम करूया की इडली घेऊया थोडीशी. लास्ट टाइम तर इडली चांगली नाही लागली, पण घेऊया आता, कारण आज काय नाही ना, आता इडलीचा नाश्ता करूया मग एखाद दुसरं बिस्किट खाऊन मग निघूया आपण. चला आपण खाली जाऊया पहिलं, घेऊया आणि मग नंतर आंघोळीला जाऊया परत. तिकडे गेलं त्या सोसायटीत गेलं आहे. काल ॲक्च्युली आपलं देवीचं पाया पडायचं राहिलं, कारण काल आपण तिकडे होतो ना. संध्याकाळी घरी आलो आणि डायरेक्ट मग ते घरीच गेलो आणि मग घरीच थांबलो. आता जाताना पाया पडू आपण. ते भंगारवाल्याने बोललं आहे मला ते इडलीवाला पाठवतो. तो आला फायनली इडलीवाला. पार्सल दे ना. कैसा है? इडली वड़ा मिक्स दे देना. ये थोडा ज़्यादा डाल देना वाला. ठेवे याला, नंतर मग आंघोळ करून घेऊया आणि मग खायला बसूया. कोणतं ताट घेऊ? हे घेतो आणि हे चटणीसाठी घेतो. हे चटणीसाठी घेतलं तर एवढं मोठं ताट नको, हे छोटंच घेऊया. त्याची इडली काढून याची चटणी काढू. कारण हा एवढीशी इडली, 3 इडली आणि 3 वडे, ते पण छोटे छोटे. चटणी मी मिक्सच घेतली त्याकडून. ते एक काम करतो, राहू दे, याच्यातच टाकतो सगळं. चला बाहेर जाऊया. डन. कसे तरंगतात एकदम बारके बारके वडे. ॲक्च्युली पाहिजे तर मी एका घासात खाऊ शकतो, पण असं थोडं थोडं खाण्यात नाही मजा येते. तर पहिले संपून घेतो मी. चला नाश्ता वगैरे करून झालेलं आहे. आता खाली जाऊया, देवीचे पाया पडूया आणि मग निघूया. चला.
तर चला देवीच्या पाया पडून झालेलं आहे. आता आपलं वर्किंग स्टार्ट करूया. तिथे गाडी पार्क केलेली आहे मी, तर आतमध्ये काय जागा असते पण त्याचा प्रॉब्लेम काय ऑलरेडी ओपन पार्किंग आहे, पण ज्या ते एवढ्या दिवसापासून राहतात ते लोक लावतात, तर मध्येच आपण लावणं बरोबर नाही वाटत. त्यामुळे मी बाहेरच लावतो कार आणली की. चला माझं थोडंसं एक बँकेत काम आहे, ते काम करून घेऊया आणि मग पुढचं आपलं वर्किंग स्टार्ट करूया. बघा उद्या दसरा आहे, त्यासाठी फुलांचे गर्दी झाली, म्हणजे फुलं लावलेली आहेत. आता मार्केट भरले फुलांचं. ते माझी कार पार्क केलेली आहे आणि मी चाललो होता बँकेमध्ये. तुम्हाला थोडंसं दाखवलं मी फुलांचं भरपूर मार्केट लागलेलं, फुलांचं मार्केट, कारण उद्याचा दसरा पण येईल ना, त्यामुळे. तर फायनली माझं बँकेचं काम झालं, थोडंसं लेट झालं तर लाईन होती. तर चला फटाफट निघूया आता. मी कामानिमित्त इथे आलो होतो शिळी फाट्याला, तर एवढी ट्रॅफिक नाही, कमी अर्धा झाला मी ट्रॅफिकमध्येच आहे हे बघा. आणि ह्या तो क्रॉसिंगमध्ये ना शिळी फाट्याच्या इथे भरपूर ट्रॅफिक असते. तिकडची पण लाईन ट्रॅफिकमध्ये आहे, इकडची लाईन पण ट्रॅफिकमध्ये आहे. पूर्णच रस्ता जाम झालेला आहे. लेग पीस भेटलेला आहे, मुराद बिर्याणी. तर आम्ही शिळफाट्याला आहे. तर आम्ही ॲक्च्युली शिळफाट्याला पोचलो होतो आणि लंचचा टाईम झाला होता. तर इथे ना एक मुरादाबादी बिर्याणी फेमस आहे, तर तीच खायला आलो होतो. चला तर इथलं वैशिष्ट्य असं आहे की इथे तर फेमस आहेच, ही शिळफाटा नाक्यावरतीच आहे. आणि हे किलोच्या हिशोबाने देतात. तर 220 रुपये किलो आहे बिर्याणी आणि अर्धा किलो 110 रुपये. तर अर्धा किलोची क्वांटिटी पण एवढी असते ना, तर मस्त वाटतं, एकदा पोट भरून जातं. आणि हे मुरादाबादी आहे ना, तर मी माझा एकदा मित्र घेऊन आलो होता तिथे. तर आम्ही आता शिळफाट्याला कामानिमित्त आलो होतो, आपण बोललो की आपण इथं खाऊन जाऊया. तर चला एक नंबर झालं सर्व खाऊन पण. आता निघूया आपल्या पुढच्या वर्किंगला. ऑफिसच्या कामानिमित्त चालू आहे ना, थोडीशी गाणी लावायचं होतं. ट्रॅफिक लागली तर इथं महाराजांचा पुतळा दिसल्यामुळे मी व्हिडिओ काढला. कार इथे पार्क केलेली आहे. चला बाईक घेऊन जाऊया आता. कार वॉशला दिलेली आहे, तर दादाला सांगितलं की कार धुवून झाली की घेऊन जा, कारण गर्दी आहे ना तिथे, त्यामुळे. तर चला आता आपण आता बाईक घेऊन जाऊया आपली. तर फायनली घरी पोचलेलो आहे. का पानं थोडीशी सुकलेली झालेत, उद्या सकाळ त्याला पाणी घालूया. आत्ताच थोड्या वेळात पाणी घालून टाकूया. आता पोचलो घरी आणि आता संध्याकाळी मी काय जेवणार नाही, कारण थोडं लेटच मी बिर्याणी खाल्ली होती, तर भूक नाही मला काहीच. तर थोडंसं बिस्किट वगैरे आहेत घरी, ते बिस्किटच खाईन. मुगाचं तसंच ठेवेन, तर मूग मी उद्याच खाईन. तर आता मी जमलो तर फ्रेश वगैरे होतो, एडिटिंगला बसतो, बाकी काय काम आहे आता. हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.